नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये बॅचलर ऑफ फार्मसी अर्थात बी फार्म जी की 4 वर्षाची डिग्री आहे त्याच्यामध्ये कॅप राऊंड 1 हा सुरू होत आहे 25 सप्टेंबरपासून. पण 25 सप्टेंबरच्या पूर्वी म्हणजे 24 सप्टेंबर रोजी या ठिकाणी सीट मॅट्रिक्स अर्थात कोणत्या कॉलेजमध्ये कास्ट कॅटेगरीनुसार होम युनिव्हर्सिटीसाठी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी, तसेच ऑल इंडिया कोटासाठी किती जागा राखीव आहेत, कास्ट कॅटेगरीनुसार सीटची वॅकन्सी कशी आहे, ही जी माहिती कळत असते ते सीट मॅट्रिक्स कसं चेक करायचं असतं, त्यामध्ये कोणत्या डिटेल्स दिलेले असतात, ते कुठं पाहता येईल, या सगळे जे तुमचे डाऊट आहेत त्याबाबत आज बोलणार आहोत. लक्षात ठेवा, उद्या अर्थात 24 सप्टेंबर 2025 रोजी या ठिकाणी सीट मॅट्रिक्स येणार आहे. ते कुठं चेक करता येईल तर सेम CET सेलच्या वेबसाईटवरती बी फार्मचं ॲडमिशन पोर्टल आहे, त्या ठिकाणी सीट मॅट्रिक्स पब्लिश केलं जाईल. तोपर्यंत तुम्ही सीट मॅट्रिक्स जे मागच्या वर्षी अर्थात 2024-25 अकॅडमिक इयरमध्ये जे सीट मॅट्रिक्स होतं ते तुम्ही बघू शकता. जर एखाद्या कॉलेजचा इंटेक वाढला असेल, म्हणजे मागच्या वर्षी त्यांच्या 60 जागा होत्या आणि आता जर 100 झाल्या असतील तर ते सीट मॅट्रिक्स बदलू शकतं. पण बाकी जे आरक्षण रिझर्वेशननुसार किती जागा आहेत ते सेमच राहील, कारण मागच्या वर्षी देखील SEBC मराठा आरक्षण होतं, EWS होतं, म्हणजे फार काय त्या स्ट्रक्चरमध्ये बदल मोठा होणार नाही आहे. मागच्या वर्षी होतं तशाच पद्धतीनं राहील, फक्त एखाद्या कॉलेजच्या जागा कमी जास्त झाल्या असतील त्या हिशोबानं तिथं जागामध्ये बदल होऊ शकतो. तर मागच्या वर्षीचं सीट मॅट्रिक्स कसं बघू शकता, CET सेलची वेबसाईट आहे, होम पेज आहे, त्याच्यावरती आल्यानंतर इथे खाली बघू शकता एकदम लास्टला 2024-25चं सीट मॅट्रिक्स व्ह्यू लिहिलेलं आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याच्याच बाजूला या साईडला कट ऑफ आहेत. MH म्हणजे CETच्या बेसिसवरती कट ऑफ आहे तो आहे, आणि AI अर्थात ऑल इंडिया मेरिटवरती जो कट ऑफ आहे तो आहे. ठीक आहे, आता तुम्हाला सीट मॅट्रिक्सवरती व्ह्यूवरती क्लिक केलं तर या ठिकाणी एक PDF फाईल ओपन होणार आहे. अर्थात ती PDF फाईल ओपन झाल्यानंतर महाराष्ट्रातले सगळे कॉलेजची सीट मॅट्रिक्स एकत्रित दिली असणार आहे. तुम्हाला ज्या स्पेसिफिक पर्टिक्युलर कॉलेजची जर सीट मॅट्रिक्स बघायची असेल, कास्ट कॅटेगरीनुसार, होम युनिव्हर्सिटीनुसार, अदर दॅन होम युनिव्हर्सिटीनुसार किती जागा आहेत, तर तुम्हाला ह्या PDFमध्ये फाइंड इन दिस पेज असं करावं लागेल. इथे खाली आल्यानंतर फाइंड इन दिस पेज किंवा ओपन विथ गुगल ड्राईव्हचं जे PDF ओपन करायचं असतं त्याच्यामध्ये जरी हे सेम असं ओपन केलं तर इथे सर्चमध्ये जाऊन तुम्ही शोधू शकता. स्पेसिफिकली कॉलेजचं नाव माहीत असेल तर ते टाईप करा, किंवा या ठिकाणी तुम्ही शहराचं नाव टाईप केलं आणि नेक्स्ट करत गेला तर तिथे कुठले कुठले कॉलेज आहेत त्यांची सीट मॅट्रिक्स या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल. आता याच्यामध्ये काय काय आहे बघा, जर बी फार्म असेल तर बी फार्मचं दिलं जाईल, फार्म डी असेल तर फार्म डी, बी फार्म दोन्ही कोर्स असतील दोन्हीचं त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. डिपेंड्स म्हणजे काय, माजी सैनिक किंवा आर्मीमध्ये जे कार्यरत आहेत त्यांच्या पाल्यांसाठी राखीव जागा असतात. फिजिकली हँडिकॅपच्या पण जागा PWD तिथं दिलेल्या आहेत. ठीक आहे, ओपन, आता ओपनमध्ये पुन्हा त्यांनी 2 टाईप दिलेले आहेत. ओपनमध्ये G म्हणजे काय, G फॉर जनरल म्हणजे मेल कॅन्डिडेटला ती जागा मिळू शकते, आणि L म्हणजे काय, फक्त ती लेडीजसाठी फिमेलसाठी राखीव जागा आहे. ठीक आहे, सेम बाकी सर्व कास्ट कॅटेगरीमध्ये SCमध्ये पण तेच, STमध्ये पण तेच, बाकी सर्व कॅटेगरीमध्ये सेम आहे. G फॉर जनरल, L फॉर लेडीज. आता लक्षात ठेवा, एखाद्या कॅटेगरीची जर जागा नसेल आणि तुमचे मार्क्स जास्त असतील तर तुम्हाला ओपनची सीट अलॉट होऊ शकते. बऱ्याचदा असं होतं की तुमचे मार्क्स जास्त असतील तर तुम्हाला जनरलची सीट मिळू शकते, आणि तुमची जी कॅटेगरी डॉक्युमेंट सगळे क्लिअर असतील तर तुम्हाला स्कॉलरशिपचा तुमच्या कॅटेगरीचा बेनिफिट हा मिळत असतो. आता कॉलेजच्या फीबाबत बोलायचं झालं तर काही कॉलेज काय करतात, घेताना पूर्ण ओपनची फी घेतात आणि स्कॉलरशिप जेव्हा मागे येते तेव्हा तुम्हाला रिटर्न देतात. काय कॉलेज काय करतात, स्कॉलरशिप अगोदरच कन्सिडर करून तुमची फी अर्धी घेतली जाते. ओके, अर्थात कास्ट कॅटेगरीनुसार स्कॉलरशिपचे बेनिफिट वेगळे वेगळे आहेत. SC असेल, ST असेल यांना ट्युशन फी माफ आहे. सर्व कॅटेगरीच्या मुलींना देखील ट्युशन फी माफ आहे, म्हणजे तुम्हाला फक्त कॉलेज डेव्हलपमेंट फी द्यायची आहे. कॉलेजच्या कुठल्याही फीमध्ये सगळ्यात जास्त मोठा पार्ट हा ट्युशन फी असतो, आणि ती माफ होणं म्हणजे तुमची फी सगळ्यात कमी होत असते. आता TFWS जी सीट असते, ट्युशन फी वेवर स्कीम, त्यामध्ये देखील तुमची ट्युशन फी माफ होते. जर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमध्ये SC असेल, ST असेल किंवा लेडीजसाठी फिमेलना ऑलरेडी जर ट्युशन फी माफ झालेली आहे तर तुमच्या कॅटेगरीच्या जागा जास्त आहेत, TFWSच्या जागा या कमी असतात आणि तिथे सगळ्या कॅटेगरीचे अप्लाय करू शकतात. खास करून ओपन, SEBC आणि EWS यांना कमी शिष्यवृत्ती मिळते, त्यामुळे त्यांना TFWSची जागा मिळाली तर जास्त बेनिफिट होईल. आणि जर आता तुम्ही केलंच असेल TFWSला अप्लाय, तरी ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरता त्यावेळेस तुम्ही ठरवू शकता की TFWSच्या सीटला अप्लाय करायचं आहे की नाही. तुम्ही दोन्ही नॉर्मल आणि TFWS दोन्ही कोड टाकू शकता.
ठीक आहे. बाकीचं जे इतर डाऊट आहेत तुमचे, ऑप्शन फॉर्म कसा व कुठे भरला जातो, कोण ऑप्शन फॉर्म भरायला एलिजिबल आहेत, या इतर डाऊटवरती सविस्तर व्हिडिओ नंतर बनवला जाईल. अशा पद्धतीनं CET सेलच्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सीट मॅट्रिक्स अवेलेबल होईल उद्या. हे मागच्या वर्षीचं सीट मॅट्रिक्स आहे. नवीन सीट मॅट्रिक्स ज्यावेळेस अवेलेबल होईल त्यावेळेस इथं पब्लिश केलं जाईल. आता इथे लिहून येत आहे सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 1 विल पब्लिश सून. मग जेव्हा ते अवेलेबल होईल त्यावेळेस मी तुम्हाला अपडेट करेल. सध्या फक्त एवढंच की सीट मॅट्रिक्स काय असतं, त्यामध्ये कुठले कुठले पॉईंट असतात हे सांगितलेलं आहे. एखाद्या कॉलेजमध्ये जर तुमच्या पर्टिक्युलर कॅटेगरीची तुमच्या प्रवर्गाची जागा नसेल तरी देखील तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर फॉर्म भरू शकता. जर तुम्हाला ओपनची सीट अलॉट झाली आणि तुमची कॅटेगरी असेल तरी देखील तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म हा तुमच्या कॅटेगरीचे बेनिफिट हे घेऊ शकत असता. होप. हां, आणखीन एक मुद्दा सांगायचा राहिला. हे सीट मॅट्रिक्स उद्या येणार आहे 24 तारखेला, म्हणजे 24 तारखेला 10-11 वाजता येतं असं नाही आहे. कधीही सायंकाळी 4, 5, 6 वाजेपर्यंत पण येतं आणि कधी मग ते 25 तारखेला पण येऊन जातं. सो त्याची जास्त वाट बघू नका. जेव्हा ते अवेलेबल होईल त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाईल. आणि ऑप्शन फॉर्म भरायसाठी 25 तारखेपासून सुरू होत आहे. तुम्ही इथं बघू शकता. ऑप्शन फॉर्म हे दिनांक 25 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरला भरायचं आहे. 25 तारखेला सगळ्यांनी घाई करू नका. पहिल्याच दिवशी बऱ्याचदा OTP वगैरे यायला इश्यू येत असतात. तर घाई गडबड करू नका. नीट व्यवस्थित भरा. कारण ऑप्शन फॉर्म एकदा सबमिट केला की तो दुसऱ्या कॅप राऊंडशिवाय तुम्हाला एडिट करता येणार नाही आणि तुमचं ॲटो फ्रीज झालं तर तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येत नाही. आणि यावर्षी जे नवीन बदललेले रूल आहेत की पहिल्या राऊंडला पहिलं कॉलेज, दुसऱ्या राऊंडला पहिले 3 कॉलेज ॲटो फ्रीज होतील, तिसऱ्या राऊंडला पहिल्या 6 पैकी आणि चौथ्या राऊंडला मिळेल ते कॉलेज ॲटो फ्रीज होईल. या सगळ्या बदललेले नियम, सर्व महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ आहेत, प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ आहेत, ते पहा. तुमचे डाऊट्स असतील कमेंट करा, पुढील व्हिडिओमध्ये त्याची उत्तरं दिली जातील. सो तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाले असतील. थोडंसं तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे मला कंटिन्यूअस जास्त बोलताही येत नाही आहे. होप सो तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील. बाकी सगळे अपडेट वेळोवेळी दिले जातील. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.